वेलकम टू माय ब्लॉग. मी स्वीटी पाटील आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिली सबस्क्राईब करून घ्या. आणि आज माझ्या ब्लॉगमध्ये काय विषय होणार आहे ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. तर आज आहे तुळशी मातेचा लगीन आणि त्याचीच बरोबर देवउठी एकादशीसुद्धा आहे. काही पण करायला जावं आधी पेट पूजा करायला लागते. म्हणून मी मॅगी करत लावले 2 मिनिटांवरती. माझी मॅगी झाली आता रेडी. आता या खाव आणि जाऊ आहे पूजा करायला. हे बघा मम्मीने मस्त आरती पण सजवून दिली. आता ही आरती घेऊन जाऊ मी पूजा करायला आवल्याची झाडाजवळ. ही बघा आता आरती घेतल्या. आता आम्ही निघल्या आणि याची मागची काय स्टोरी आहे ना मी तुम्हाला जाता जाता सांगते सगळी. आता तुम्हाला बलिराजा आणि वामन देवाची गोष्ट तर माहितीच आहे, तरी मी तुम्हाला एकदा परत सांगते ऐका. बलिराजा जाम पराक्रमी राजा होता आणि त्याच्याजवळ कोण गेला असं भिक्षा वगैरे मागायला तर त्याला खाली हात तर पाठत नव्हता तो बलिराजा. आणि बलिराजाने जाम हवन केलं होतं आणि पुण्याचं काम केलं होतं. आणि एक त्याचा हवन असा होता का तो केला तर त्याला इंद्राचा पद भेटणार होता. याजवळ इंद्राला समजला तेव्हा तो गेला विष्णुदेवाच्या जवळ धावा घेत आणि देवाला सांगला काहीतरी करा तुम्ही. मग विष्णुदेवाने वामन देवाचा अवतार घेतला आणि बलिराजाजवळ गेला आणि बलिराजाने सांगितलं तुम्हाला काय पाहिजे सांगा. तेव्हा वामनदेव बोलला का मला 3 पावला जमीन पाहिजे. बलिराजा बोलला हा दिली. असा बोलताच वामन देवाने त्यांचा आकार वाढवला आणि 1 पाऊल स्वर्गान 1 पाऊल पृथ्वीवर आणि 1 पाऊल ठेवायला जागाच रेडी नाही. बलिराजाने त्यांचा डोका पुरे केला आणि सांगला का माझ्या डोक्यावर ठेवा. असं बोलताच देवाने त्याच्या डोक्यावर पाय ठेवला आणि बलिराजा डायरेक्ट पातालान गेला खाली. आणि बलिराजाने असं केलं त्याच्यामुळे देव प्रसन्न झाला आणि विचारला का बोल तुला काय वरदान पाहिजे ते देईन मी तुला. बलिराजा आता पाताल लोकाचा राजा झाला होता आणि त्यांनी सांगला का विष्णुदेवा तू माझ्याजवळ रे जे राज्याचा द्वारपाल म्हणून. मग विष्णुदेव तयाच रेले आणि लक्ष्मी मातेला चिंता झाली. मग लक्ष्मी माता रूप बदलून पाताल लोकांना गेली आणि रडायला लागली. मग बलिराजा विचारायला गेला का काय झाले तुला तू कला लढते. मग देवी बोलली का माझा कोणीच भाऊ नाही. मग बलिराजा बोलला मी तुझा आजपासून भाऊ आहे मला बांध राखी. मग देवीनी बलिराजाला राखी बांधली आणि बलिराजाने सांगला का तुला काय देऊ आता याचे बदले. तेव्हा देवीनी विष्णुदेवाला मागला. मग तेव्हा देव देवीच्या बरोबर जाते पण देव विष्णुदेव दिलेले वचनाचा सन्मान राखून दरवर्षी आषाढी एकादशी ते कार्तिक महिन्याची एकादशी पर्यंत झोपतात आवल्याच्या झाडावर आणि पाताल लोकांना जातात बलिराजाच्या जवळ. आणि आज तीच कार्तिक महिन्याची एकादशी आहे जे दिवशी विष्णुदेव उठणार आहे झोपेतून. म्हणून आम्ही आलो होतो देवाला उठवासाठी. आजच्या दिवशी महादेव येते आवल्याच्या झाडाजवळ आणि डमरू वाजून देवाला उठवते. हे बघा मम्मीने बनवत लावली साबुदाण्याची पेज. इकडे खिचडी बनवले. दिवाजवळ दिवाबत्ती केली. आता संध्याकाळचा टाइम झाले तर बघा सुवानेला काम दिले लिओ बटाडी कापाचा भगर बनवीत लावले म्हणून. काय रो मे आपली पार्टी का करायची. पार्टी आता लहानी झाली हो आई लानी झालं मग आता लानी झालं उद्या आहे ना काय मार्गशीर्ष माणूस यायचं काय आता करावं. आपली पार्टी दाई शिजलेली. पाऊस थांबता थांबवणी हा काय ना पार्टी करायची देवला के करायची देवलं करायची तर पाऊस थांबला पाहिजे ना. बाहेरची लोक पण ताईली पाहिजे. येवाची त्या पण आहे. मग आपण एक काम करू एक प्लस करू. अरे हा 30+ला तर ट्रिपलचं काय आहे तर हम बघतो वार बघू काय आहे नक्की. प्लॅन ठरल्यावर बिझी येत नाही असं आईच्या गावात 2 दिवस एकादशी पडल्या मम्मी. वार पडले बुधवार बनायले एकादशी. क्रिसमसला बघू. क्रिसमसला काही नाही मम्मी पण गुरुवार आपली पार्टी बघते मम्मी आयशीच रेते. आपला संबंध काय अरे माझ्या तरी करतात ना असंच मज्जा म्हणून. यसू यसू मेरा यसू यसू. मम्मीने मस्त उंट्या सजून घेतली गुलाबांच्या फुलांच्या आणि तुळशी मातेला मस्त सजवून घेतली. आणि 4 साईडला दिवे लावले. अख्ख्या घराभोवती दिवे लावायचं होतं पण पाणी पडायला लागलं मधीनच. इकडे महादेवाचे डोक्यावर आवल्या ठेवल्या हव्या.
मम्मीने आता खणनारल्या अशी ओटी भरले तुळशी मातेची आणि पूजा करत लावली. आज तुळशी माता आणि नारायणाचं लग्न आहे. म्हणजे आज ते त्रिपुरारी पौर्णिमापर्यंत 5 दिवस आपण लगीन करू शकतो तुळशी मातेचं आणि नारायणाचा. आणि आपले सनातन धर्मामध्ये तुलसी विवाह झाल्याच्या नंतरच आपल्या माणसांची लग्न चालू होतात. आता वाजवीत लावल्या फटांगऱ्या.